आपल्यापाशी अज्ञान असल्यामुळे त्याची आपल्याला आचार्य ओळख करून देतात. त्यामध्ये या 16 नंबर गाथेमध्ये आचार्य शुद्धोपयोगाने होणारी शुद्ध आत्म्याची प्राप्ती, जो शुद्ध आत्मा आहे त्याला अन्य कारकाची अपेक्षा नाही, याची सिद्धी करत असताना भिन्न षटकारकाच्याद्वारे कुंभकार, कर्ता, कर्म, करण, अपादान, संप्रदान, अधिकरण अनेक भिन्न दाखवले. आणि या ठिकाणी व्यवहारकारक कथनचित उपचरित अथवा दूतवर्णने सत्य म्हटले गेले तरी ते परमार्थ सत्य नाही. मग परमार्थ सत्य काय आहे? मग मातीच्या माध्यमातून माती स्वयं करता, कर्म, करण, अपादान, संप्रदान, अधिकरण अशा स्वयंच्या कारकाने ती परिणमन करते. हे परमार्थ सत्य आहे. आता त्यानंतर आता खाली उपरोक्त प्रकारचे द्रव्य ही स्वयं, द्रव्य ही अपनी अनंत शक्तिरूप संपदा से परिपूर्ण है, इसलिए स्वयं ही छह कारक रूप होकर अपना कार्य करने के समर्थ है. मग वृत्त म्हणजे वरती सांगितलेल्या मातीच्या दृष्टांताच्या माध्यमातून सांगणार आहे की जसं माती ही स्वयमेव षटकारक रूपाने परिणमन झालेली आहे, त्याला अन्य कोणाची अपेक्षा नाही, त्याचप्रमाणे द्रव्य पण स्वयं आपल्या अनंत शक्तीने युक्त संपदा त्याच्यानं परिपूर्ण आहे. यासाठी स्वयं सहाकारक रूपाने होऊन आपलं कार्य करण्यामध्ये समर्थ आहे. उसे बाह्य सामग्री की कोई आवश्यक सहायता नहीं कर सकता है. मग अशा त्या द्रव्याला आपलं स्वतःच कार्य करण्यासाठी अन्य कोणाचीही आवश्यकता नाही. इसलिए केवल ज्ञान प्राप्ति के इच्छुक आत्मा को बाह्य सामग्री की अपेक्षा रखकर परतंत्र होना निरर्थक आहे. मग आजपर्यंत आचार्य सांगितले की ज्या जीवाला पर्यायामध्ये केवळ ज्ञानाची प्राप्ती वर्तमान काळामध्ये किंवा भविष्य काळामध्ये प्राप्त करायची असेल तर आचार्य सांगतात की आत्म्याला बाह्य सामग्रीची अपेक्षा ठेवून परतंत्र होणं निरर्थक आहे. तिथं काही आजपर्यंत परतंत्राची अपेक्षा ठेवून कोणीही जीव केवल ज्ञानी झालेला नाही. काय झालेला नाही? केवल ज्ञानी झालेला नाही. कारण का? अनंत केवली भगवान आजपर्यंत होऊन गेले. वर्तमान मध्ये 5 विधी क्षेत्रामध्ये केवली आहेत.
या सर्वांचा एकच उद्देश आहे. आम्हालाही केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. ती प्राप्ती होण्यासाठी आम्ही अन्य बाहेरच्या कोणत्याही कारकाची अपेक्षा ठेवली नव्हती. म्हणून आम्ही पर्यायामध्ये केवळ ज्ञानाला प्राप्त झालेले आहोत. म्हणून तुम्हालाही भविष्य काळामध्ये केवळ ज्ञानाची प्राप्ती करायची असेल तर तुम्हीही काय करू नका, पर पदार्थावरती अवलंबून राहू नका. चतुर्थ कालाला म्हणा, जर चतुर्थ कालामध्ये जन्मतोर बरं झालं असतं, वज्रशभ नाराचं चानन मिळालं असतं तर बरं झालं असतं, केवली तृत केवलीचं पादमूळ मिळालं तर बरं झालं असतं. असं काय आहे? अशा प्रकारे तुम्ही पराधीन राहू नका. पुढे राहिलं, शुद्धोपयोग में लीन आत्मा ही छ कारक रूप होकर केवल ज्ञान प्राप्त करता है. शुद्धोपयोगामध्ये लीन असणारा आत्मा काय करतो? स्वयं साकारक रूपाने होऊन केवळ ज्ञानाला प्राप्त करतो. व आत्मा स्वयं अनंत शक्तिवान न्यायक स्वभाव से स्वतंत्र है, इसलिए स्वयं ही करता है. मग वह आत्मा तर त्यांच्या अपेक्षेने ज्यांना प्राप्त झालेले असतं आणि परमार्थाने आपला स्वतःचा आत्मा अनंत शक्तिवान एक न्यायक स्वभावाचा असल्यामुळे स्वतंत्र आहे. त्यामुळे स्वयं कसा आहे? करता आहे. स्वयं अनंत शक्ति वाले केवल ज्ञान को प्राप्त करने के केवल ज्ञान कर्म आहे. मग तोच असा अनंत शक्तीने युक्त आत्मा केवळ ज्ञानाच्या प्राप्ती करण्यासाठी केवळ ज्ञान हे त्याचं काय आहे? कर्म आहे. आत्मा केवल ज्ञान से स्वयं अभिन्न होने से आत्मा स्वयं ही कर्म है. आणि तो आत्मा केवळ ज्ञानापासून अभिन्न असल्यामुळे आहे तो स्वयं कर्म आहे. अथवा केवल ज्ञान से स्वयं अभिन्न होने से आत्मा स्वयं ही कर्म है. किंवा तो आत्मा स्वयं केवल ज्ञानापासून अभिन्न असल्यामुळे स्वयं कर्म आहे. अपने अनंत शक्ति वाले परिणमन स्वभाव उत्कृष्ट साधन से केवल ज्ञान को प्रकट करता है. इसलिए आत्मा स्वयं ही करण है. मग आपल्या स्वतःच्या अभेद वृत्तीच्या परमशुद्ध निश्चयने रूप असा उत्कृष्ट साधन आहे आणि त्याच्याद्वारे करतो केवळ ज्ञानाला प्रगट करतो. या कारणाने आत्मा स्वयं ही करण है आणि अपने को ही केवल ज्ञान देता है. इसलिए आत्मा स्वयं ही संप्रदान है. मग तो केवळ ज्ञान स्वरूप आत्मा केवळ ज्ञान आपल्यालाच देतो. म्हणून तो आत्माच शुद्ध आत्माचं संप्रदान आहे. अपने में से मति त्रुतादि अपूर्ण ज्ञान दूर करके
केवल ज्ञान प्रकट करता है, इसलिए और स्वयं सहज ज्ञान स्वभाव के द्वारा ध्रुव रहता है, इसलिए स्वयं ही अपादान है. कसा आहे असा आत्मा स्वयं काय करत आहे, आपल्या सामुग्रीने मती आदी अपूर्ण जे ज्ञान आहे, अपूर्ण ज्ञानाला दूर करून आपल्या स्वभावाच्या अंतरंगातून केवळ ज्ञान प्रगट करतो. या कारणाने स्वयं सहज ज्ञान स्वभावाच्या द्वारे ध्रुव राहतो. म्हणून स्वयं अपादान आहे. अपने में ही अर्थात अपने ही आधार से केवल ज्ञान प्रकट करता है, इथले स्वयं ही अधिकरण आहे आणि तोच आत्मा आपल्या स्वतःच्या आधारेच केवळ ज्ञान प्राप्त करतो. म्हणून या कारणाने स्वयं ही कसा आहे, अधिकरण आहे. इस प्रकार स्वयं छ कारक रूप होता है, इसलिए वह स्वयंभू कहलाता है. आचार्य सांगतात असा हा न्यायक स्वभावाचा रूप शुद्ध आत्मा स्वयं ही आपल्या स्वतःच्याच द्वारे स्वयं त्या रूपाने परिणमन करण्यासाठी अन्य कोणाचीही अपेक्षा ठेवत नाही. हे झाले ग अभेदवृत्तीच्या विषयाचे षटकारक झाले आणि पर्यायामध्ये प्राप्त होणाऱ्या केवळ ज्ञानाच्या जी पर्याय आहे ती पर्यायाचे षटकारक स्वतंत्र पर्यायामध्ये आहेत. दुसरं अथवा अनादिकाल से अति दृढ़ बंधे हुए ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय और अंतराय द्रव्य तथा भाव घाती कर्मों को नष्ट करके स्वयमेव आविर्भूत हुआ, अर्थात किसी की सहायता के बिना अपने आप ही स्वयं प्रकट हुआ, इसलिए स्वयंभू कहलाता है. मग चाललं की अनादी कालापासून या जीवाला चार घाती कर्माचा दृढ बंध होता. द्रव्य आणि भाव, त्या द्रव्य आणि भावाचा काय झाला, घाती कर्म नष्ट करके मग स्वयमेव अभिभूत व्हा, स्वतः अंतरंगामध्ये कारण होत, तोच काय झाला प्रगट झालेला आहे. अन्य किसी की सहायता के बिना, दुसऱ्याच्या कोणाच्या आधाराशिवाय आपल्या आपण स्वयं प्रगट झालेला आहे. या कारणाने स्वयंभू कहलाता है. या कारणाने काय झालं की ते आत्मा स्वयंभू म्हटले जातात. स्वयं म्हणजे स्वतः, अन्य कारकाची, अन्य पदार्थाची, निमित्ताची अपेक्षा न ठेवता. भू म्हणजे असणे. मग असा आपल्यापाशी सुद्धा वर्तमानमध्ये असा शुद्ध अनंत शक्तीने युक्त
न्यायक स्वभाव. तो कसा आहे? स्वयंभू आहे. त्याला अन्य कोणाचीही आवश्यकता नाही. हे जाणून जोपर्यंत स्वयंभू आत्म्यामध्ये स्थिर राहण्यासाठी असमर्थ असतो, तोपर्यंत देवगुरु शास्त्र, 6 द्रव्य, 7 तत्व, 9 पदार्थ यांचं कथनचित अवलंबन सम्यदृष्टी जीव घेतो. असं असताना सुद्धा तो जाणतो, जोपर्यंत मी माझ्या स्वतःच्या न्यायक स्वरूप आत्म्याला विषय करून त्यामध्ये स्थिर राहत नाही, तोपर्यंत मला यांचं तावत्काळ अवलंबन घ्यावं लागत आहे. आणि यांच्या माध्यमातून मार्गाला आणि मार्गाच्या फळाला कसं प्राप्त करता येतं, हे देवगुरु शास्त्राने सांगितलेलं आहे. म्हणून त्यांचं अवलंबन तावत्काळ घ्यायचं आणि स्वरूपामध्ये स्थिर राहतो, तेव्हा तेवढ्या वेळापर्यंत देवगुरु शास्त्राचं अवलंबन बुद्धिपूर्वक आपोआप संपलेलं आहे. मग असा स्वयंभू शुद्ध अनंत शक्तीने युक्त मी कारण परमात्मा न्यायक स्वरूप शुद्ध आत्मा कसा आहे? षटकारक निरपेक्ष स्वरूप आहे. असं जाणून मग अशा स्वरूपाला मी विषय करतो आणि माझ्याच भावश्रुत ज्ञानाच्या द्वारे प्रामाणिक प्रत्यक्ष ज्ञानाच्या द्वारे खाली तो माणूस यायला जाओ थोडं. असंच प्रामाणिक प्रत्यक्ष ज्ञानाच्या द्वारे खाली तो माणूस यायला जावा. मी माझ्या स्वतःच्या शुद्ध आत्म्यामध्ये स्थिर राहीन एक क्षण मात्र. तेव्हा पर्यायामध्ये मला निश्चय सम्यक दर्शनाची ज्ञान चारित्र्याची प्राप्ती होणार आहे. याच्यातून करा ना. आणि हेच निश्चय सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याची प्राप्ती तीही माझ्या स्वयंभू आत्म्याच्या श्रद्धा ज्ञान चारित्र गुणातूनच प्रगट झालेली आहे. भलेही निमित्त अपेक्षेने 7 कर्म प्रकृतीचा उपशम क्षयोपशम क्षय निमित्त कारण असेल, तरी सुद्धा कार्य माझ्यामध्ये झालेलं आहे. जे मोक्ष मार्गाच्या सुरुवातीपासून ते केवळ ज्ञानापर्यंत आणि केवळ ज्ञान झाल्यानंतर सिद्ध अवस्था प्राप्त होतो व सिद्ध अवस्था प्राप्त झाल्यानंतर साधी अनंत कालापर्यंत सिद्धामध्ये अव्याबाद अनंत अतींद्रिय सुखाला पर्यायामध्ये प्राप्त करण्यासाठी असा स्वयंभू कारण परमात्मा तो त्रिकालवरती माझ्यापाशी आहे. मग अशा स्वयंभू स्वरूप आत्म्याला लक्ष करून स्वयंभू रत्नत्रय पर्यायापासून स्वयंभू सिद्ध पर्याय स्वयं माझा आत्माच अंतरंगातून मला प्राप्त करणारा आहे. असं जाणून ज्ञानी वारंवार आपल्या वेळ मिळेल त्याप्रमाणे स्वशुद्ध आत्म्यामध्ये स्थिर राहण्याचा पुरुषार्थ करतो आणि स्वतःच्या शुद्ध आत्म्याच्या ध्यानाच्या द्वारे
एक देश सम्यक अतींद्रिय आनंदाची प्राप्ती होते. जसजसं अतींद्रिय आनंदाची प्राप्ती होत जाते, तसतसं कषाय त्या वेळेला आपोआप प्राप्त झाले नाही आणि कर्म निघून जातात आणि पुढे अतींद्रिय आनंदाची मात्रा वाढते. एक दिवस शुल्लक आयलक आरिका माताची मुनी अवस्था तो जीव धारण करतो आणि अशा स्वयंभू आत्म्यामध्ये स्थिर राहून पर्यायामध्ये केवळ ज्ञानाची प्राप्ती करून माझा आत्मा असा स्वभाव स्वरूप आहे असं जाणून श्रद्धान करून त्याचं अनुचरण करतो. तो जीव किंवा माझा जीव अल्पकाळामध्ये केवळ ज्ञान प्राप्त करून निर्वाण प्राप्त करणार आहे. म्हणून मोक्ष मार्गाच्या सुरुवातीपासून ते सिद्धापर्यंत आणि सिद्ध झाल्यानंतर परत अनंत कालापर्यंत सिद्ध राहण्यासाठी एक न्यायक स्वभावच आश्रय करण्यासाठी उपादेय आहे. अन्य सम्यक दर्शनाच्या पर्यायापासून सिद्ध पर्याय हे विषय रूपाने आश्रय करण्यासाठी उपयोगी नाही. मग सम्यक दर्शन पर्यायापासून सिद्ध पर्याय पर्यार्थिक ज्ञाने कथंचित कसा आहे, पर्यार्थिक ज्ञाने कथंचित प्राप्त करण्यासाठी उपादेय आहे. विषय रूपाने मोक्ष स्वरूप आत्मा उपादेय आहे आणि प्राप्त करण्यासाठी सम्यक दर्शनापासून मोक्ष प्राप्त करण्यासाठी पर्यार्थिक ज्ञाने ते उपादेय आहेत आणि त्याला सोडून बाकी सर्वे माझे रागद्वेषादी भाव कर्म हेय आहेत आणि त्याला सोडून बाकीचे विश्वामध्ये असणारे अनंत द्रव्य ते नेय आहेत. 6 द्रव्ये नेय आहेत, रागद्वेषादी हेय आहे. पर्यायामध्ये सम्यक दर्शन पासून केवळ ज्ञान प्राप्त करण्यासाठी व्यवहाराने पर्यार्थिक ज्ञाने उपादेय आहे आणि त्रिकालवर्ती न्यायक स्वभाव हा अनादि अनंत एक असल्यामुळे तोच ध्यान करण्यासाठी आश्रय करण्यासाठी उपादेय आहे, अन्य कोणीही नाही. असं आपणाला आचरणी स्वतंत्र प्राप्तीचा मार्ग आणि असा स्वतंत्र षटकारक निरपेक्ष शुद्ध अनंत शक्तीने युक्त असा न्यायक स्वभाव तुमच्यापाशी आत्ता वर्तमान मध्ये प्रगट व्यक्त आहे. असं त्याला अनुभव करा आणि मोक्ष मार्गस्थ व्हा आणि जेवढा जास्त पुरुषार्थ करताल तेवढा अल्प काळामध्ये केवळ ज्ञानाची प्राप्ती करून निर्वाण प्राप्त करू शकतो. हे जाणून आपणाला जीवनामध्ये गाथा जाणून जीवनामध्ये फायदा आहे. गाथा नंबर 17. गाथा पाठ. भंग विहुणोय भाव सद्भाव परिवज्जदो विनाशोहि विज्जति तस्य एव पुनः तिथि संभवनाथ आता आचार्य अमृतचंद्र
गाथेला 17 नंबर गाथेला शीर्षक देतात, अब इस स्वयंभू के शुद्ध आत्म स्वभाव की प्राप्ति के अत्यंत अविनाशीपना और कथनचित कोई प्रकार से उत्पाद व्यय द्रव्य युक्तता का विचार करते हैं. मग कोणी शंकाकार शंका म्हणेल की जीवाला छद्मस्तावता मतीकृत ज्ञान होतं, त्याचा नाश झाला, वे झाला आणि केवळ ज्ञानाची प्राप्ती उत्पत्ती झाली, प्रगट झाले. मग असा शुद्ध आत्माची प्राप्ती झाली आणि असा अत्यंत अविनाशी आत्मा प्राप्त झाला. मग आता तो शुद्ध आत्मा काय आहे? मग सर्वथा कुटस्थ नित्य आहे का? का त्याच्यामध्ये काही परिणमन आहे का नाही? उत्पाद वेता आहे का नाही? का सर्वथाच ध्रुवमयता आहे? अशी कोणी शंकाकाराने शंका मांडली असेल तर त्याला आचार्य या ठिकाणी उत्तर देतात किंवा विचार करतात. गाथा नंबर 17 अन्वयार्थ. उसके शुद्ध आत्म स्वभाव को प्राप्त आत्मा के विनाश रहित उत्पाद है और उत्पाद रहित विनाश है. मग ज्याला शुद्ध आत्म्याची प्राप्ती झालेली आहे असा आत्मा कसा आहे? त्याच्यामध्ये विनाशाने रहित उत्पाद आहे, जे समूळ नाश न होता उत्पाद आहे आणि उत्पाद रहित विनाश आहे. विनाश सर्वथा विनाश न होता उत्पाद होतो आणि उत्पादनाचे विनाश आहे. मग उत्पाद होत असताना सुद्धा विनाशाने रहित आहे. ज्याप्रमाणे सुवर्ण आहे, सुवर्णाच्या लॉकेटचा नाश झाला आणि सुवर्णाच्या अंगुठीचा उत्पाद झाला. मग नाश झाला तो विनाशरहित आहे. सुवर्णाचा नाश झाला नाही आणि उत्पाद रहित विनाश आहे. मग उत्पाद झाला असताना सुद्धा, अंगुठीचा उत्पाद होत असताना सुद्धा तसंच सुवर्णाचा नाश झाला नाही, जे उत्पाद पण आहे, विनाश पण आहे आणि याने रहित पण आहे. उसके ही फिर स्थिति, उत्पाद और विनाश का समवाय मिलाप एकत्रपणा विद्यमान है, जे द्रव्य सर्वथा कुटस्थ नित्य नाही. मग त्यामध्ये उत्पाद पण होतो, विनाश पण होत असताना सुद्धा त्याचा समवाय मिलाप एकत्र विद्यमान आहे, जे उत्पाद, व्यय आणि ध्रुव हे तिन्ही कसे आहेत? एकत्र एकाच वेळेला विद्यमान आहेत.
भिन्न नाही, एकच द्रव्य आहे. म्हणून वस्तू कथंचित परिणमनशील आणि कथंचित अपरिणमनशील अशा नित्य आणि अनित्य, सामान्य आणि विशेष, धर्म आणि धर्मी, भाव आणि अभाव अशा परस्पर विरुद्ध अनेक धर्माला धारण करणारी ही अनेकांतात्मक वस्तू स्वयंसिद्ध आहे, स्वयंभू आहे. त्याला अन्य कोणाचीही आवश्यकता नाही. मग असा माझा आत्म्याचा स्वभाव आहे, न्यायक स्वभाव आहे. एक जाणण्याच्या अवस्थेचा उत्पाद झाला तरी नित्य आहे. एक पूर्वीच्या जाणण्याच्या अवस्थेचा वेग झाला तरी नित्य आहे. या उत्पादवे होत असताना सर्व अवस्थेमध्ये सर्व कालाच्या वेळेला मी कसा आहे, नित्य आहे. म्हणून उत्पादवेय द्रव्य म्हणून कसं आहे, समूह आहे. इथे समूहाचा अर्थ द्रव्यगुण पर्यायात्मक अखंड वस्तू, याला इथे समूह घेतलेला आहे. इथे समूहाचा अर्थ वैशेषिक जो जीव आहे तो द्रव्य आणि गुणाला भिन्न मानतो आणि समूह नावाची एक वस्तू स्वतंत्र मानतो आणि त्या समूहाच्या द्वारे गुण द्रव्याशी जोडले जातात, तेव्हा आत्मा ज्ञानी होतो. असा या ठिकाणी समूहाचा अर्थ यात नाही. समूह मिलाप जी अशा उत्पादे ध्रुव या तीन धर्माने बनलेली अशी एकपणा वस्तूमध्ये विद्यमान आहे. टीका. वास्तव में इस शुद्ध आत्म स्वभाव को प्राप्त आत्मा के शुद्धोपयोग के प्रसाद से हुआ, जो शुद्ध आत्म स्वभाव से शुद्ध आत्म स्वरूप से उत्पाद है, वह पुनः उस रूप से प्रलय का अभाव होने से विनाश रहित है और उस आत्मा के शुद्धोपयोग के प्रसाद से हुआ, जो अशुद्ध आत्म स्वभाव से विनाश है, वह पुनः उत्पत्ति का अभाव होने से उत्पाद रहित है. सांगतात वास्तविक इस म्हणजे या शुद्ध आत्म स्वभावाची प्राप्ती आत्म्याला शुद्धोपयोगाच्या प्रसादाने ते प्राप्त झालेलं काय, शुद्ध आत्म स्वभावाचे शुद्ध आत्म्याला लक्ष्य करून उत्पाद है आणि तोच पुन्हा उस रूप से प्रलय का अभाव होने से विनाश रहित है. मग ज्याची प्राप्ती झालेली आहे त्याचा काय आहे, त्याचा प्रलय म्हणजे अभाव होत नाही. म्हणून उत्पाद होत असताना सुद्धा तो अभावाने रहित आहे, विनाशाने रहित आहे. आणि त्याच आत्म्याचे शुद्धोपयोगाच्या प्रसादाने उत्पन्न झालेला जो आहे त्याला काय झालेलं आहे, पूर्वीच्या अशुद्ध आत्म स्वभावाचा विनाश आहे.
पूर्वीची अशुद्ध अवस्था छद्मत अवस्थेचा नाश आहे व पुन्हा उत्पत्ती का अभाव होणे से मग जी आता अशुद्ध अवस्था होती ती काय झाले समूळ नष्ट झालेली आहे. आता त्याचा परत उत्पन्न होणे स्वभाव नाही. म्हणून अशुद्ध अवस्थेचा पुन्हा उत्पन्न होण्याचा अभाव असल्यामुळे ती अशुद्ध अवस्था कशी आहे उत्पादरहित आहे. इससे यह कहा है कि उस आत्मा की सिद्ध रूप से अविनाशीपणा है. मग तो आत्मा स्वयं सिद्ध रूपाने शाश्वत अनंत शक्ती स्वरूपाने कसा आहे हा उत्पादय होत असताना सुद्धा तो ध्रुव रूपाने शाश्वत रूपाने एक आहे. आणि ते काय केलं द्रव्यत्व स्वभावा गुणाच्या द्वारे द्रव्याची सिद्धी केली. जसं द्रव्यत्व गुणाचं लक्षण काय सांगितलंय द्रव्यत्व गुणाचं लक्षण काय सांगितलं होतं आठवते का द्रव्यत्व गुणाचं द्रव्य रूपाने सतत हे होते ना त्याच्यामध्ये परिणाम. द्रव्यत्व गुणाची व्याख्या काय द्रव्य सांगितलं पर्यायाला प्राप्त होते. मग काय सांगितलं होतं द्रव्यत्व गुणाची व्याख्या सांगतात काय सांगितलं प्रत्येक समयाला परिणमन होत असताना म्हणजे उत्पादय होत असताना सुद्धा द्रव्य ध्रुव रूपाने शाश्वत अविनाशी आहे. ते इथे सांगितलं एकाचा उत्पादन एकाचा नाश परिणमन म्हणजे द्रव्यामध्ये प्रतिसमयाला परिणमन होत असताना द्रव्य नित्य आहे. मग द्रव्यामध्ये ते द्रव्य झाला पक्ष प्रतिसमयाला परिणमन होत आहे हे झालं साधन आणि द्रव्य नित्य आहे हे साध्य. ते प्रतिसमयाला उत्पादय होत असताना सुद्धा द्रव्य शाश्वत नित्य आहे हे द्रव्यत्व गुणाचं लक्षण सांगितलं. म्हणून तो कसा आहे अविनाशीपणा आहे. ऐसा होने पर भी उस आत्मा के उत्पाद व्यय और द्रव्य का समवाय विरोध को प्राप्त नहीं होता है. मग असं असताना या आत्म्यामध्ये एक अवस्थेचा उत्पाद एक अवस्थेचा नाश आणि द्रव्य रूपाने गुण रूपाने ध्रुव राहणे असा समवाय म्हणजे असा त्रिलक्षणात्मक वस्तूचा स्वभाव त्यांनी बनलेली वस्तू विरोधाला प्राप्त होत नाही. तर क्योंकि मन हेतू सांगितला व विनाशरहित उत्पाद के साथ मग ते असतो कसं आहे विनाशरहित उत्पाद के साथ म्हणजे विनाशाला प्राप्त न होता उत्पाद उत्साह रहित विनाश के साथ आहे उत्साह म्हणजे उत्पाद उत्साहित विनाश मग उत्साहित विनाशाच्या संगत आणि दोनों के आधारभूत मग जिथे उत्पाद आणि विनाश आहे
हे दोन्ही ज्याच्या आधारावरती होतात त्या दोन्हीचा आधारभूत जे द्रव्य आहे द्रव्य. त्या द्रव्याचं संवेत तन्मयताचे युक्त एकमेक आहे. मग ते कसे आहे? त्या द्रव्याशी तन्मय आहेत. द्रव्याला सोडून अन्य ठिकाणी यांची तिघाची सत्ता नाही. भिन्न नाहीत, एकच आहे. मग असा मी एक आत्मा. सर म्हणजे द्रव्य 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 रूपाने परिणामून होत असताना सुद्धा ते द्रव्य आहे. आणि कथनचित अशुद्ध अवस्थेचा नाश, शुद्ध अवस्थेचा उत्पाद होत असताना सुद्धा तो कसा आहे? नित्य शाश्वत आहे, शुद्ध आहे. मग अशी माझी वस्तू आत्ता वर्तमान मध्ये ध्रुव आहे, माझ्या जवळ आहे. आणि उत्पाद शक्ती पण आहे, व्यय शक्ती पण आहे. मग अशा उत्पाद व्यय द्रव्यत्व शक्तीने युक्त द्रव्य स्वयंभू सत्स्वरूप अनादि अनिधन विद्यमान राहणारा आहे. म्हणून मला माझं कार्य करण्यासाठी अन्य द्रव्याची अपेक्षा नाही. जे मागटल्या गाथेमध्ये कारकाची अपेक्षा नाही, तेच इथे परत का सांगितले? वेगळ्या पद्धतीने सांगितलं. जे द्रव्य स्वयं उत्पाद होत असताना नष्ट होत नाही, व्यय होत असताना नष्ट होत नाही, तो ध्रुव राहतो. म्हणजे त्याला अन्य दुसऱ्या कोणाच्या कारकाची अपेक्षा नाही. आणि असा उत्पादे द्रव्य ती शक्तीने युक्त असा जस अग्नीचा उष्ण सवा, सोन्याचा पिवळा सवा, चांदीचा पांढरा सवा, ते कसे आहेत? त्याच्याशी तन्मय आहेत. जलाचा शीत स्वभाव हे तन्मय आहे. तसं हेही काय? माझ्या आत्म्यामध्ये हे सगळे काय आहे? तन्मय रूपाने आत्ताच्या आत्ता या वेळेला काय आहे? विद्यमान आहेत. मला कुठूनही बाहेरून आणायचं नाही. मी स्वयं कसा आहे? त्या स्वभावाने स्वयं बनलेला आहे. म्हणून मी कसा आहे? स्वयमेव अशा या स्वभावाला प्राप्त अनादि अनिधन स्वयंच्या शक्तीच्या द्वारे स्वयं स्वतः सिद्ध आपल्या स्वतःच्या स्वभावाच्या द्वारे मी स्वतंत्र विद्यमान आहे. मला अन्य कोणाचीही अपेक्षा नाही. म्हणून हे आपल्याला आचरणी देवगुरु शास्त्र हे दर्पण आपल्याला, जसं दर्पण आपला स्वभाव दाखवतो तसे देवगुरु शास्त्र आपल्या आत्म्याचा स्वभाव जो शाश्वत आहे ते या ठिकाणी दाखवत आहे. भावार्थ स्वयंभू सर्वज्ञ भगवान हे जो शुद्ध आत्मस्वभाव उत्पन्न हुआ वह कभी नष्ट नहीं होता.
मग ते स्वयंभू सर्वज्ञ भगवंताला शुद्ध आत्म्याचा स्वभाव जो उत्पन्न झाला तो कधी नष्ट होत नाही. इसलिए या कारणाने उनके विनाशरहित उत्पाद है. द्रव्याचा समूळ नाश न होता उत्पाद झालेला आहे. कोणता आता भगवान झाले अनंत चतुष्टय हे प्राप्त झाले तर द्रव्य समूळ नष्ट झाले नाही. द्रव्य नाही झाले. और अनादि अविद्या जनित विभापरणा एक बार सर्वथा नाश को प्राप्त होने के बाद फिर कभी उत्पन्न नहीं होते, इसलिए उनके उत्पाद रहित विनाश है. मग ती छद्मस्त अवस्था अल्पज्ञावस्था जी नष्ट झाली ती आता परत कधीही उत्पन्न होत नाही. म्हणून ती कशी आहे? उत्पाद रहित विनाश आहे. आपलं आता बालपण येणार का नाही आपल्याला? नाही. तरुणपण येणार का नाही? नाही. कारण हे पर्याय आहे ना. या प्रकरणावर कसं लावायचं? या प्रकरणामध्ये असं बालपण आणि तरुणपण जरी गेलं तरी द्रव्य तेच ते आहे ना सर. इथे काय सांगितलं? बालपण तरुणपण हे अवस्था नष्ट झाल्याला परत कधीही उत्पन्न होणार नाहीत असा त्यांचा नाश झालेला आहे. इस प्रकार यहाँ यह कहा है कि वे सिद्ध रूप से अविनाशी है. मग ते कसं आहे? उत्पाद विनाश होत असताना सुद्धा सिद्ध स्वभावाच्या द्वारे आणि सिद्ध पर्यायाच्या द्वारे अविनाशी आहेत. इस प्रकार अविनाशी होने पर भी वे उत्पाद द्रव्ययुक्त है. मग असे ते अविनाशी झाले असताना सुद्धा तिथे सुद्धा उत्पाद द्रव्याने युक्त आहे. क्योंकि शुद्ध पर्याय की अपेक्षा उनके उत्पाद है आणि अशुद्ध पर्यायाच्या अपेक्षेने वे आहे. आणि शुद्ध और इन दोनों के आधारभूत आत्म की अपेक्षा ते द्रव्य है. या दोन्हीच्या आधाराने ते द्रव्य आहेत. याप्रमाणे आचार्यांनी सिद्धांना अरेंताना दाखवून आपल्यामध्ये काय केलेलं आहे? सांगितलेलं आहे. आहे का तुमच्यापाशी जयसेनाचार्य टीका? हो. जवळ आहे का पुस्तक? 2 मिनिटं सर बघते. तिथं आहे का जयसेनाचार्य? रोशन सर आहे ना? आहे सर. आहे का? किती नंबर सर? आता आपण 17 नंबर गाथा बघितली ना? 17 नंबर. 17 नंबर गाथेच्या तिथे भावार्थ लिहिला नाही. जयसेनाचार्य टीका 16 नंबर आकड्याच्या पुढे. 2 मिनिटं सर काढ. मिळालं? 16 नंबर आकडा नाही त्याच्या पुढचा बघायचं. हो बघितलं ना सर. 17 आहेत ना? ते 16च्या पुढचे म्हणजे 17 चालू होते. वाचू का? हो. एवं सर्वज्ञ मुख्यत्वेने प्रथम गाथा द्वितीय चेत प्रथम तले गाथा द्वयम गतम अतश्य भगवतो द्रव्यार्थिकनेन नित्यत्वेऽपि पर्यार्थिकनेन अनित्यत्वम् उपदिशति
मग तो भगवान आत्मा द्रव्यार्थिक ज्ञाने नित्य असताना सुद्धा पर्यार्थिक ज्ञाने अनित्य आहे दाखवलं जातं. भंग विनच भव अभावरहित भंग विनत भव असते. मग जीवित मरणादी समताभाव लक्षण परम उपेक्षा संयमरूप शुद्धोपयोग उत्पन्नो य असोच भव केवळ ज्ञान उत्पादा. जीवित मरण लाभ आला अशा समताभाव लक्षण रूप परम उपेक्षा संयमरूप शुद्धोपयोगाने उत्पन्न झालेलं असं जो भव जे असणे काय केवळ ज्ञान उत्पत्ती झाली. सह किम विशिष्टम ती काय विशिष्ट आहे. भंग विनो विनाश रहित भंगाने विनाशाने रहित आहे. संभव परिवर्जितो विनाश इति. संभव परिवर्जित विनाश जो आहे त्याचा नाश. असो मिथ्यात्व रागादी संसरण रूप संसार पर्यायश्च विनाशा. मग मिथ्यात्व रागादी असे संसाराला संसार करणारा संसार पर्यायाचा नाश आहे. समकिम विशिष्ट तो काय विशिष्ट आहे. स्तंभविहीन स्तंभरहित आहे. निर्विकार आत्मतत्व विलक्षण रागादी परिणामात उत्पादरहित. मग मिथ्यात निर्विकार आत्मतत्वाचे विलक्षण असे रागादी रहित परिणाम भावतद उत्पादने रहित आहे. तस्मात जायते तत्सैव भगवता. तस्मात असं ज्यांच्यामध्ये दिसत तसे ते भगवान कसे आहे. सिद्ध स्वरूप द्रव्यार्थिक नैन विनाशो नास्ती. छद्मस्त अवस्थेचा नाश होऊन सर्व अवस्थेचा उत्पाद झाला पण द्रव्यार्थिक ज्ञाने विनाश नाही. सिद्ध स्वरूपाचा विद्यते तसे पुन्हा तसेच विद्यमान आहे. मग स्थिती संभव नाश संवाया मग उत्पाद विना द्रव्यरूप आहे. तसेव भगवत तसे ते भगवान पर्यार्थिक नैन शुद्ध द्रव्य व्यंजन पर्यायापेक्षा सिद्ध पर्याय उत्पादा. व्यंजन पर्याय शुद्ध व्यंजन पर्याय आणि अशुद्ध व्यंजन पर्याय. पर्यार्थिक ज्ञाने शुद्ध व्यंजन पर्यायाच्या अपेक्षेने सिद्ध पर्यायाचा उत्पाद झाला. संसार पर्यायानं विनाशा संसार पर्यायाचा नाश झाला आणि केवळ ज्ञानादी गुण आधार द्रव्य द्रव्य. केवळ ज्ञानादी अनंत गुणाचा आधार द्रव्य ध्रुव आहे. ततस्थितम द्रव्यार्थिक नैन नित्यत्वे पर्यार्थिक नैने पर्यात्ने उत्पाद वे द्रव्यत्रयम संभवती. मग पर्यार्थिक ज्ञाने म्हणजे अंश धर्माच्या आधारे उत्पाद वे 3 रूपाने कशाय संभवते म्हणजे त्यांच्यात दिसून येत. म्हणून मग संसार अवस्था असतो मोक्ष अवस्था असतो या सर्व अवस्थेमध्ये उत्पाद वे द्रव्य हे सतत राहणार आहे. पण त्यामध्ये द्रव्य हे द्रव्य रूपाने आहे रहित राहणार आहे. म्हणून सांगितलं द्रव्य संग्रहामध्ये सिद्धाची गाथा. निकम्मा अट्टगुणा किंचित होणा चरम देहा लोकाग्र आधाने उत्पाद वे द्रव्य संयुक्ता. उत्पाद वे ध्रुवाने युक्त आहेत आणि नित्य आहेत. असे का झाले त्या सिद्ध भगवंताचे विशेषण दिले. अशा सिद्ध भगवंताचे लक्षण झाले.
मग याप्रमाणे माझ्यामध्ये सुद्धा प्रति समयाला एक अवस्थेचा उत्पाद होत असताना, एक अवस्थेचा व्यय होत असताना, या सर्व अवस्थेमध्ये मी ध्रुव रूपाने, द्रव्य रूपाने, न्यायिक रूपाने, अनंत शक्तीने युक्त शुद्ध कारण परमात्मा विद्यमान स्वयंभू आहे आणि नित्य आहे. आणि अशा स्वयंभू नित्य आत्म्याला लक्ष करून अनित्य अशा सम्यक दर्शनाच्या पर्यायाचा उत्पाद होतो. अनित्याच्या मिथ्या दर्शनादी पर्यायाचा नाश होतो. अनित्याची सिद्ध पर्यायाचा उत्पाद होतो. एकदेश पर्यायाचा नाश होतो. पुढे सिद्धामध्ये सिद्ध पर्यायाचा प्रतिसमयाला उत्पाद होतो. सिद्ध पर्यायाचा प्रतिसमयाला नाश होतो. पण शुद्ध कारण परमात्मा मी ध्रुव आहे. असा मी उत्पाद वे अनित्य झाले, ध्रुव नित्य झाले, अशी संसार अवस्था असो किंवा मोक्ष अवस्था असो, असा मी अनेकांतात्मक वस्तू स्वयंभू तीन काळामध्ये शाश्वत राहणारा आहे. मग मी राहणारा आहे तर विश्वामधले साही द्रव्य प्रति समयाला उत्पाद वे ध्रुव रूपाने परिणमन करत असताना ध्रुव राहतात. मग त्या सहा द्रव्याचं श्रद्धान व्यवहार सम्यक दर्शन आणि आपल्या उत्पाद वे ध्रुवात्मक एक अभेद आत्म्याचं श्रद्धान निश्चय सम्यक दर्शन असं निश्चय आणि व्यवहार सम्यक दर्शनाच्या द्वारे मोक्ष मार्गाची सुरुवात होऊन पुढे काय होतं, व्यवहार सम्यक दर्शन ज्ञान 13व्या गुणस्थानात समाप्त होतं. एक निश्चय सम्यक दर्शन ज्ञान चारत राहतं आणि दिव्यधुनी फिरते म्हणून मोक्ष मार्गाचा उपदेश देतात म्हणून उपचाराने त्यांना मोक्ष मार्गाचे उपदेश देणाऱ्याला निमित्त म्हटले. आणि सिद्ध झाल्यानंतर काहीही करत नाहीत आणि काहीही न करणं हेच मला करायचं आहे. ज्ञात्याला ज्ञाता रूपाने फक्त जाणत राहणे. जाणणाऱ्या जीवाला सर्व जाणीवेत येतं आणि जाणणाऱ्या जीवाला सोडून न जाणणाऱ्या पदार्थाला जीव जाणतो तर त्याला काहीही जाणीवेत येत नाही. हे आचार्य पुढे आपल्याला काही गाथेनंतर संबोधन करणार आहे. ओम. विशुद्ध ज्ञान दर्शन आनंद स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. स्वयं परिपूर्ण आहे. निश्चय रत्नत्रय स्वरूप आहे. निश्चय चतुर आराधना स्वरूप आहे. निश्चय पंचाचाराने परिपूर्ण आहे. पंचेंद्रिय व्यापार रहित आहे. पंचम पारणामिक भाव स्वरूप आहे. पंच परावर्तनाने रहित आहे. पंचम पारणामिक शुद्ध ज्ञान स्वरूप आहे. ओम शांती शांती शांती.
विसर्जन. नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोले संवतां. नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोले संवतां. नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोले संवतां. ओम विसर्जन. भगवान की अनंत परमेश्वरी भगवान की आचार्य श्री कुंद भगवान श्री शांति सागर महाराज की जय. नमस्ते. जय जिनेंद्र. नमस्ते. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र.